नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. उष्णतेची लाट आणि त्याचे दुष्परिणाम सध्या आपल्या सर्वांनाच जाणवत आहे आणि यामध्ये दिवसेंदिवस वाढ देखील होत आहे. आणि उष्णतेच्या लाटेमुळे सर्वात जास्त हानी मनुष्य, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींची होते. तसेच शरीरातील उष्णता वाढल्यामुळे बहुतेक लोकांना थकवा येतो. सोबतच काही लोकांमध्ये अस्वस्थता दिसून येते. उष्णता वाढल्यामुळे शरीरातील रक्तदाब कमी होतो, यामुळे लोकांना थकवा जाणवतो. तसेच ज्या व्यक्तींना उष्णतेचा जास्त त्रास असतो अशा लोकांना डोकेदुखीच्या सतत समस्या होत असतात. कारण होते काय, उष्णता आपल्या शरीराचे तापमान वाढवून रक्ताभिसरण वाढवते. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते व डोकेदुखीच्या समस्या देखील यामुळे वाढतात. आणि शरीरात जर उष्णता जास्त वाढली तर यामुळे तोंडावर, शरीरावर लाल बारीक पुटकुळ्या येतात. ह्या मोठ्याहून लालसर पांढरे फोड होतात. तसेच शरीराप्रमाणे ही तोंडाच्या आतून देखील उद्भवतात आणि खायला प्यायला देखील याचा त्रास होतो. तसेच लघवी करताना जळजळणे, तडाखा बसणे हा त्रास देखील उष्णतेमुळे होतो. तर असा उष्णतेचा त्रास आपल्याला जरी होत असेल, आपल्याला वारंवार अस्वस्थ वाटून चक्कर येत असतील, तर या समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. तर यासाठी आपल्याकडे असेल ते तांब्याचे पात्र घ्या. येथे मी तांब्या घेतला आहे. या तांब्यामध्ये 1 ग्लास भरून नॉर्मल थंड पाणी जे आहे हे पाणी टाका. यामध्ये 1 चमचा भरून अखंड धने घेऊन यात टाकून द्या. धने हे आपल्या शरीराकरता अत्यंत थंड असतात. यामुळे उष्णतेचा त्रास हा सहजतेने निघून जाण्यास मदत होते. तर ही रात्रभर असेच भिजवून ठेवून द्यायचे आहे. झाकून हे असेच राहू द्या. आणि सकाळी उठल्यानंतर ही जी पात्र आहे यामधील जे पाणी आहे हे गाळून घ्यायचे आहे. सकाळपर्यंत याचा रंग छान बदलतो, म्हणजेच या धन्यांचा जो अर्क आहे हा यामध्ये छान उतरला जातो. आणि उरलेले जे धने आहेत हे तुम्ही मसाल्याच्या वाटणामध्ये देखील वापरू शकतात. आणि जर तुम्ही डायबिटिक पेशंट नसाल तर याप्रमाणे मोठ्या खड्याची जी खडीसाखर मिळते, या खडीसाखरेची पावडर करून 1 चमचा भरून ही पावडर यामध्ये टाकून द्या आणि छान मिक्स करून सकाळी सकाळी उपाशीपोटी हे पेय पिऊन घ्यायचे आहे. ज्या व्यक्तींना त्रास होतो ना, अशा व्यक्तींनी हा उपाय दररोज करायचा आहे. यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही, तर फायदा पूर्णपणे होणार आहे. आणि जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तर यामध्ये खडीसाखरेची पावडर नाही टाकली तरी देखील चालेल. आणि हे लहान मुलांना दिले तरी देखील चालेल. लहान मुलांना देखील युरिन इन्फेक्शन असतील, जळजळ असेल, उष्णतेचा त्रास असेल तर हा निघून जातो. नॉर्मल त्रास असेल तर फक्त 7 दिवस हा उपाय करा. आणि जास्त त्रास असेल तर दररोज देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. तर मग आहे की नाही अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपायांमध्ये लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.